आता आम्ही इकडे असंच फिरायला आलो ते आणि ही ॲलेस्का इकडे फिरती अशी. करवंद काढून आलो आता आम्ही आणि आता ही बघते, ही बघा खाली काय चालू आहे. तर ना आम्ही जिथे सायकलिंगला जातो ना तिथून एक छोटी गल्ली आहे. ॲक्च्युली ती गल्ली चांगली नाही पण अकॉर्डिंग टू मी माझी अनेक फ्रेंड राहते सो आय थिंक इट्स सेफ. कशाला आम्ही दोघंच आहेत आणि आमच्याकडे सायकल असते. देन वी हॅव मेड सम टूल्स फॉर सेफ्टी ऑल्सो. व्हॉट टूल्स? विच टाइप? लाईक आय हॅव दॅट इज लाईक अ नाईफ ऑलमोस्ट. पण ते छोटे ते लाकडीचं. विच मटेरियल यू यूज फॉर दॅट? आय यूज्ड ब्लेड अँड बट दॅट इज नॉट गुड फॉर यू. नो लाईक ब्लेड टू पहिले मी आईस्क्रीम स्टिक घेतलं नंतर ब्लेडने ना त्याला एक शार्प पॉइंट दिली. आय टेस्टेड ऑन मी लाईक अगर असं जोरात हे केलं तर रक्त येतं असं. सो अँड माय फॉर फ्रेंड विच पर्पज यू पीपल यूज दॅट टूल्स? लाईक इफ समवन कम्स टू to attack because Then sad you put minded. that spray in your bag, na? I cannot know because my mama does not know that I'm going to do that. Because that's a secret place. If I tell my mama, she'll tell my brother, then my brother will also start. इथे भाजावळ चालू आहे. चला बघूया आपण. भाजावळ म्हणजे काय असते? ॲक्च्युली जमिनीवरती शेती करायच्या आधी पालापाचोळा टाकून सर्व जाळला जातो आणि मग असं समज आहे की ती जमीन सुपीक होते, पण हे चुकीचं आहे. कारण जेवढं आता मी म्हणजे माझ्या नॉलेजनुसार भाजावळ केल्यामुळे काय होतं, जमिनीची जी सुपीकता आहे ती नाहीशी होते. कारण तिच्यामधले जे सर्व क्षार वगैरे असतात ते जाळल्यामुळे ते पूर्ण नाहीसे होऊन जातात. आणि पण आता आपण हे समजवायला खूप म्हणजे यांना एक पूर्ण सेशन घ्यावं लागेल. कारण आपल्याला NCERTच्या बुकमध्ये बघायला मिळतं की तुम्ही जमिनीचं म्हणजे सुपीकता वाढवण्यासाठी तर हे टेरेस फार्मिंग केली पाहिजे किंवा शिफ्टिंग कल्टिवेशन केलं पाहिजे, हे सर्व केलं पाहिजे. पण ते आमच्या इकडे होत नाही, कारण ते नॉर्मली हिमालय वगैरे किंवा जो सर्व होतं टेरेस फार्मिंग वगैरे, त्याच्यामुळे काय असतं शिफ्टिंगमुळे शिफ्टिंग करू शकतो, पण ते नोमॅडिक फार्मर्स वगैरे असतात त्यांना ते जमतं. घराच्या बाजूलाच ही सर्व शेती असल्यामुळे कसं पॉसिबल होत नाही म्हणजे की हे करणं. शेती कसं लोकांची घराच्या बाजूलाच आहे आणि त्याच्यामुळे ते कसं जमिनीची त्यांची पहिल्यापासून असं समज आहे की जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आपण हे भाजावळ केलं पाहिजे आणि मग त्यामुळे आपलं पीक वगैरे चांगलं येतं. पण नाही, जमिनीमधले सर्व क्षार किंवा सर्व जे त्यांचे लेयर्स असतात ते खराब होतात जमिनीचे, तर हे नाही केलं पाहिजे. पण मी तुम्हाला दाखवते इथे कशी करतात. हे छोटे छोटे असे गवतांचे पेंडे होते ते जाळून टाकलेले आहेत आणि इथे हे पूर्ण केलेली आहे भाजावळ. हे बघा, पूर्ण अशी म्हणजे मळीमध्ये ही केलेली आहे. हे बघू शकता, हाल करून झाले आणि आता ही पूर्ण म्हणजे त्याच्यातला कचरा वगैरे सर्व नंतर थोडे दिवसांनी उचलला जातो आणि मग ह्याच्यामध्येच जे आपण तांदूळ पेरतो ना, तर त्याला दाढ बोलतात. ती दाढ ह्याच्यामध्ये पेरली जाते. एक तर ती नांगरून पेरली जाते किंवा ती खणून पण पेरली जाते ह्याच्या कुदळ्याने वगैरे. आणि आता ही वहिनी आहे, ही वहिनी करते सर्व हे. वातावरण खूपच सुंदर आहे गावाला, तुम्ही बघू शकता. मस्त वाटतं एकदम. आणि इथे म्हणजे आता पावसासारखं सर्व वातावरण झालेलं आहे. चालवायची प्रॅक्टिस चालू आहे बघा. इथे ओपन स्पेस आहे पूर्ण आणि इथे गाडी चालवायला शिकू शकतो आरामात. ही रिया वहिनी गाडी चालवायला शिकते. आली आली आली. ही बघा, ही टाइमपास करते आणि असं करत करत आता संध्याकाळ झालेली आहे. म्हणजे आता काळोख पडत चाललेलं आहे. बघा, हे संध्याकाळचा व्ह्यू खूप छान आहे. थांबा, बाजूला हो.